मित्रांनो, तुम्हाला जर स्टेशनपासून जवळच अर्थात वॉकिंग डिस्टन्सला 1 BHK फ्लॅट हवा असेल आणि तुमचा बजेट 26 लाखाचा असेल तर आज मी तुमच्यासाठी एका मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। या ड्रोन शॉटमध्ये तुम्ही जर पाहायला गेलात तर एकदम डीमार्टच्या बाजूलाच आपला हा कॉम्प्लेक्स असणार आहे। पुढे भरपूर माहिती मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप करू नका। अर्धवट माहिती घेऊन कृपया मित्रांनो कॉल करू नका। या कॉम्प्लेक्समध्ये जर पाहायला गेलात तर सर्वच मॉडर्न ॲम्युनिटीज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। या ठिकाणी या सीनमध्ये तुम्ही पाहायला गेलात तर तुम्हाला एक चांगल्या साईजचा स्विमिंग पूल पाहायला मिळतो। त्याच्या बाजूलाच इकडे क्लब हाऊस सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये खूप चांगल्या ॲम्युनिटीज आहेत। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, ड्रोन शॉटमध्ये तुम्ही पाहिलंच आहे की आजही आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्ट रमेशवाडी परिसरामधील अर्थात सर्वात मोठा जो कॉम्प्लेक्स आहे ऋतुवड हा कॉम्प्लेक्स बदलापूर वेस्टचा जो डीमार्ट आहे त्याच्या एकदम बाजूलाच आहे। हार्डली मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर चालत गेलात तर 10 ते 15 मिनिटाच्या वरती तुम्हाला लागणार नाही। एकदम रेल्वे लाईनला लागूनच हा कॉम्प्लेक्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, हा जो फ्लॅट आहे हा 7 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये 7व्या माळ्यावरती आहे। या फ्लॅटचा बिल्टअप एरिया 645 स्क्वेअर फूट आहे आणि कार्पेट एरिया 442 स्क्वेअर फूट आहे। खूप चांगला फ्लॅट आहे। या फ्लॅट मध्ये तुम्ही पाहायला गेलात तर हॉलला आणि बेडरूमला तुम्हाला 4-4 फुटाच्या बाल्कनी पाहायला मिळतात, जिथून तुम्हाला व्ह्यू खूप चांगला पाहायला मिळणार आहे। इथे व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो, एकच मिनिटात तुम्हाला माहिती देणार आहे, त्यानंतर तुम्हाला पुढे व्हिडिओज पाहायचा आहे। या फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचं असेल तर याची किंमत आम्ही फक्त 25,70,000 रुपये ठेवलेली आहे, ज्याच्यात नेगोशिएट मित्रांनो करणार नाही, कारण मार्केटमध्ये तुम्हाला तर माहितच आहे खूप कॉम्पिटिशन आहे आणि अशा क्वालिटीचे फ्लॅट्स तुम्हाला खूप बजेट फ्रेंडली प्राइस मध्ये मी देत असतो। तर नक्कीच या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही येऊ शकता। स्क्रीनच्या राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर येतच आहे। मित्रांनो, या बिल्डिंग बद्दल सांगायचं झालं तर या बिल्डिंग मध्ये तुम्हाला सगळ्याच मॉडर्न ॲम्युनिटीज पाहायला मिळणार आहे। स्विमिंग पूल, क्लब हाऊस हे सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलेलं आहे। या फ्लॅटला तुम्ही रेंटला जरी दिलं तर साधारण तुम्हाला 7 ते 7,500 रुपये 1 BHK फ्लॅटला इथे पाहायला मिळतो, कारण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इकडे पाण्याची व्यवस्था 24 तास आहे। पिण्याचं पाणी म्हणतोय मित्रांनो। तर आता जास्त वेळ नाही घेत, आपण फ्लॅट पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी फक्त 1 ते 1.5 लाख रुपये देऊन तुम्ही कसा खरेदी करू शकता याच्याबद्दल माहिती देतो। चला आता ऍक्च्युअल फ्लॅट पाहून घेऊयात। मित्रांनो, बरीचशी माहिती घेतल्यानंतर फायनली आता फ्लॅट पाहण्यासाठी आपण 7व्या माळ्यावरती आलेलो आहोत। या ठिकाणी सगळ्यात आधी जर पाहायला गेला तर मधोमध इथे आपल्याला लिफ्ट पाहायला मिळते आणि हाईट सुद्धा खूप चांगली आहे। या बाजूला 2 रूम तुम्हाला पाहायला मिळते आणि इकडे सुद्धा 2 रूम आहेत आणि इकडे आपल्याला स्टेअरकेस पाहायला मिळतात। लगेच आपण फ्लॅटमध्ये जाऊयात। हा जो फ्लॅट असणार आहे मित्रांनो खूप चांगल्या कंडिशनमध्ये, जास्त यूज झालेला नाही याचा आणि बाल्कनीमधून व्ह्यू खूप भारी तुम्हाला बघायला मिळणार आहे। पुढे आपण पाहणार आहोत। आता रूममध्ये एंट्री केल्यानंतर सगळ्यात आधी इथे जर तुम्ही पाहायला गेलात तर खूप चांगल्या साईजमध्ये तुम्हाला लिव्हिंग रूम पाहायला मिळतो। याची मी तुम्हाला टेक्निकल माहिती सुद्धा देणार आहे, ॲक्युरेट लिव्हिंग रूमची साईज किती ते सांगणार आहे। हा रूम मित्रांनो अजून रेडी झालेला नाहीये, थोडासा कचरा असेल मॅनेज करून घ्या। इथे तुम्हाला डोर दिसत असेल, हा आपण बेडरूमचा डोर काढलेला आहे, वेल फिनिश त्याला करणार आहोत आपण। इथे बाल्कनी पाहायला मिळेल तुम्हाला लिव्हिंग रूम मध्ये, जी 4 फुटाची आहे आणि इथून तुम्हाला व्ह्यू खूप चांगला पाहायला मिळतो। समोरचा परिसर जो तुम्ही पाहायला गेलात तर ओपन व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळणार आहे। बेडरूम मधून पण हाच व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि फ्रंट साईड आहे, त्यामुळे खाली इकडे तुम्हाला स्विमिंग पूलचा व्ह्यू पाहायला मिळणार आहे। समोर बिल्डिंग आहेत, परंतु घरामध्ये उजेड भरपूर आहे मित्रांनो तुम्ही इथे जर पाहायला गेलात तर। सो आहे आपला लिव्हिंग रूम। याची साईज मी तुम्हाला सांगितलं त्याआधी। वरच्या साईडला पाहायला गेलात तर इथे तुम्हाला फॉल सिलिंग सुद्धा करून दिलेले आहे, त्याच्यामध्ये लाईट सुद्धा लावलेले आहेत। लिव्हिंग रूमची साईज खरंच खूप चांगली डिसेंट आहे। व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगेल या ठिकाणी पिण्याचं पाणी 24 तास आहे। चला तर या लिव्हिंग रूमची साईज जाणून घेऊयात। सो मित्रांनो, तुम्ही स्ट्रेट गेलात तर असं तुम्हाला 14 फुटाचा पाहायला मिळतो आणि आडवा जर पाहायला गेलात तर तुम्हाला या ठिकाणी 9 फुटाचा पाहायला मिळेल। 14 बाय 9 फुटाचा हा तुम्हाला लिव्हिंग रूम या ठिकाणी पाहायला मिळेल। चला तर लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर लगेचच आपण पुढे जाऊयात। सो जास्त वेळ नाही घेणार मित्रांनो, हा मध्ये असणारा पॅसेज पाहून घ्या। त्यानंतर लगेच आपल्याला लेफ्ट साईडला इकडे पूर्ण टाइल्स लावलेला बाथरूम पाहायला मिळतोय। हे बघा, इकडे बेसिंगची प्लेसमेंट आतमध्येच दिलेली मित्रांनो, एक मिरर सुद्धा आपण तुमच्यासाठी इथे लावलेला आहे। सो याच्याच अपोजिट असणारा किचन लगेच आपण पाहून घेऊया। ऋतुवड या बिल्डिंग मधलं तुम्ही व्हिडिओ जर पाहिले असेल तर तुम्हाला अंदाज असेलच, इकडचे जे किचन वगैरे आहेत ते खूप डिसेंट साईज मध्ये पाहायला मिळतात। इथे आपल्याला एक बाल्कनी सुद्धा पाहायला मिळेल, हे बघा, आणि किचन मध्ये एक सर्व्हिस प्लॅटफॉर्म सुद्धा आहे जसं की तुम्ही पाहिलंच आता, आणि किचन ट्रॉली सुद्धा आपण लावलेले आहे। वरती पोर्टमाळ आहे। पाणी मी तुम्हाला मुद्दाम चेकआउट करून दाखवेल मित्रांनो, तुम्ही पाहू शकता पाणी जे आहे 24 तास आहे। कुठल्या प्रकारची इथे टाकी वगैरे काही लावलेली नाहीये। हा झाला किचन। किचन पाहिल्यानंतर लगेचच पुढे गेल्यानंतर इकडे आपल्याला या फ्लॅटमध्ये
वेस्टर्न टॉयलेट पाहायला मिळतोय. सो वेस्टर्न टॉयलेट पाहून झाल्यानंतर पुढे जाऊयात. हा फ्लॅट मित्रांनो तुम्ही रेंटला जरी दिलात तर तुम्हाला इथे 7,000 रुपये रेंट मिळणार आहे मित्रांनो. तर बेडरूम मध्ये आपण आलेलो आहोत. बेडरूम मध्ये सुद्धा 4 फुटाची बाल्कनी. पण तिकडे जाऊयात. त्यात जर पाहायला गेलात तर आपण समोरूनच आलो होतो. तिकडे लिव्हिंग रूम आहे आणि हा आपला बेडरूम आहे. साईज बघा मित्रांनो, डिसेंट साईज आहे एकदम. मी जसं की सुरुवातीला सांगितलं मित्रांनो, रूम अजून फिनिशिंग झालेलं नाही, पण रिक्वायरमेंट एवढी फास्ट आहे आपल्याकडे की रितू वर्ल्ड मध्येच फ्लॅट पाहिजेत. काही लोकांना त्यासाठी पटापट व्हिडिओ शूट करून तुमच्यासाठी घेऊन येत आहे. बाकी तुम्ही रूम खरेदी केल्यानंतर तुम्हाला सगळ्याच या गोष्टी आपण क्लिअर करून देणार. एकदम क्लिनिंग चकाचक देणार आहोत रूम. सो इथून व्ह्यू पाहायला गेलात तर मित्रांनो किती चांगला व्ह्यू आहे, तुम्ही पाहू शकता. इथून हा ओपन व्ह्यू तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहे. आणि इथून जर पाहायला गेलं तर आतमध्ये खूप बिल्डिंग आहेत. जे सुरुवातीला मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. 27 बिल्डिंगचा कॉम्प्लेक्स आहे. ही 4 फुटाची बाल्कनी. आणि इथून जर पाहायला गेलात तर हा आहे आपला बेडरूम. तर बेडरूमची साईज मी तुम्हाला सांगून देतो. या ठिकाणी मित्रांनो तुम्ही असं जर स्ट्रेट गेलात तर असं तुम्हाला 12 फुटाचा पाहायला मिळतो. आणि आडवा जर पाहायला गेलात तर 9 फुटाचा आहे. 12 बाय 9 फुटाचा हा तुम्हाला बेडरूम सुद्धा इथे पाहायला मिळतोय. त्याचबरोबर 4 फुटाची मागे बाल्कनी सुद्धा आहे. वरच्या बाजूला कोणत्याही प्रकारचं लिकेज नाही. जरी 7वा माळा असला तरी सुद्धा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं लिकेज जरी भविष्यात आलं तर मित्रांनो ते सर्व काम मी तुम्हाला करून देणार आहे. हा व्हिडिओचा प्रूफ म्हणून तुम्ही मला दाखवू शकता. सो लगेच आता लिव्हिंग रूम कडे जाऊयात. त्यानंतर आपण अजून थोडी माहिती घेणार आहोत. होम लोन वगैरे कसं करणार आहे आणि किमान डाऊन पेमेंट हा फ्लॅट तुम्ही कसा खरेदी करू शकता याच्याबद्दल माहिती देतो. चला मग आपण आता पुढे. कसा वाटला तुम्हाला आजचा फ्लॅट? आजचा फ्लॅट तुम्हाला आवडला असेल आणि या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर राईट कॉर्नरला येत आहे. ऑल इन्क्लुझिव्ह प्राइस आम्ही 25,70,000 रुपये ठेवलेली आहे, ज्याच्यामध्ये अजिबात नेगोशिएट होणार नाहीये. तर या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे 1 ते 1.5 लाख रुपये जरी असतील, परंतु तुम्हाला सॅलरी जर 37, 38, 39 म्हणजे 37 to 40,000 पर्यंत असेल तर तुम्ही या फ्लॅटला नक्कीच खरेदी करू शकता. जर तुमच्याकडे डाऊन पेमेंट 3-4 लाख रुपये आहे, तुम्हाला सॅलरी 30 ते 32,000 रुपये जरी आहे तरी सुद्धा या फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता. जर तुमचं वय 30 ते 40 वयोगटात असेल, तर तुमचं एज जास्त असेल, तुमच्याकडे डाऊन पेमेंट कमी असेल तरी सुद्धा मित्रांनो तुम्हाला मी होम लोन करून देणार आहे. एकच गोष्ट लक्षात घ्या, फक्त तुमचा सिबिल स्कोर चांगला असायला पाहिजे, तरच तुम्हाला मी नॅशनलाइज बँकेमधून होम लोन करून देणार आहे. अधिक माहितीसाठी मित्रांनो कॉल करा. राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर येतच आहे. तुम्ही जर अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करा. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो, आता भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.